नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देणार आहोत. आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादशी हिंदकेसरी बकासूर आज नक्की कोणत्या गटामध्ये पळाला, गटपात झाला की नाही व पैरा कोण होता? भावांनो, पैरा तर तुम्हाला मी सकाळीच सांगला होता. तो पैरा होता म्हणजेच लाक्षासोबत. भावांनो, ब्लॅक टायगर, लाक्षा आणि आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादशी हिंदकेसरी बकासूर पळणार होते. सकाळीच व्हिडिओ टाकलेली होती. तर भावांनो, आज बकासूर आपल्याला आणि लक्षा आज मौजे सासवड मैदानामध्ये पळताना दिसाले. भावांनो, आज मौजे सासवड येथे भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला बकासूर आणि लक्षा आज नवीन चेहरा बकासूरसोबत बघायला मिळाला आणि नक्कीच आज बकासूर आणि लक्षा गटपात झालेले आहेत. तर गट क्रमांक कितीमध्ये पळाले? तर भावांनो, गट क्रमांक 17मध्ये पळून गटपात झालेले आहेत. गट क्रमांक 17मध्ये आपला बकासूर आणि लक्षा तास क्रमांक 5 वरती पळाले माझ्या माहितीनुसार आणि त्यामध्ये पळून गटपात झालेले आहेत. नक्कीच जर बकासूरचा स्पीड आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच बैलगाडी क्षेत्रातले नवीन नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात. धन्यवाद भावांनो आणि बकासूरला सेमीसाठी शुभेच्छा.